श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 21 जुलैला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेल्या आहेत गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा ही आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. दरवर्षी आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी अनेक लोक भक्तिभावाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करतात. यासोबतच बृहस्पती देवांची सुद्धा पूजा केली जाते. जीवनातील सर्व संकट, दुःख, कष्ट दूर व्हावी आणि घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. कारण ही तिथी साक्षात माता लक्ष्मीला समर्पित आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते आणि अशा वेळी तिचे उपासना, उपाय, सेवा करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते. या दिवशी जे काही उपाय, सेवा केले जातात त्याचे आपल्याला माता लक्ष्मीच्या कृपेने निश्चितच फळ प्राप्त होतं. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने एका रात्रीत आपलं नशीब बदलून आयुष्याचं सोनं होईल. आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील आणि कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, गुरुपौर्णिमा. तर आपल्या गुरुचरित्रातील ग्रंथामध्ये सांगितलं आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो, पण गुरु कोपला तर ईश्वर हा वाचू शकत नाही. म्हणून आपल्यावरती आपल्या गुरूंचा आशीर्वाद असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्या सर्वांचेच गुरु आहेत ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. तर आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहेत. तुमच्या देवघरामध्ये मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा. फोटो असेल तर फोटो तुम्ही स्वच्छ पुसून काढा. यानंतर महाराजांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करा. जसे की त्यांना चाफ्याची फुलं अतिशय प्रिय आहेत, तुम्ही चाफ्याची फुलं अर्पण करू शकता. नैवेद्यामध्ये त्यांना घेवड्याची भाजी प्रिय आहे तर तुम्ही घेवड्याची भाजी आणि पोळीचा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता. तर अशी ही साधी आणि सोपी स्वामींची सेवा तुम्हाला करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला काही सेवासुद्धा करायच्या आहेत. जसे की तुम्हाला गुरुचरित्रामधला 15वा अध्याय वाचणं शक्य झालं तर तो वाचायचा आहे. स्वामीचरित्र सारामृत तुम्हाला पारायण करणं शक्य झालं तर ते तुम्ही करू शकता. स्वामींच्या 11 माळीचा जप करू शकता. तारक मंत्राचं पठण करू शकता. तर ह्या ज्या सेवा आहेत तर या स्वामींना आपल्याला अर्पण करायच्या आहेत. स्वामींना भेट म्हणून ह्या सेवा आपल्याला द्यायच्या आहेत. आता यानंतरनं उपाय हा आपल्याला कसा करायचा आहे ते पाहूया. तर बघा, आंब्याचं झाड जे आहे तर ते आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे या झाडाचे धार्मिक महत्त्वसुद्धा तितकंच आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये आंब्याच्या पानांचे अनेक उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात. हे उपाय आपण दर पौर्णिमेला केले तर जीवनातील सर्व समस्या आणि त्रासापासून आपल्याला मुक्ती मिळते. हे भाग्य उजळण्याशिवाय वास्तुदोष देखील दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांचा उपाय जो आहे तर तो केला जातो. आंब्याच्या पानांचा आपल्या घरात उपाय केल्याने व्यक्ती कर्ज आणि इतर संकटातून मुक्त होतो. म्हणून जर तुमच्या घराची प्रगती होत नसेल, तुमच्या घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल, तुमच्या पतीची प्रगती होत नसेल, घरामध्ये वास्तुदोष असेल, यामुळे घरामध्ये सतत भांडणं होत असेल, नवरा बायकोंचं पटत नसेल, घरामध्ये आजारपण असेल, आलेला पैसा घरामध्ये स्थिर राहत नसेल, घरामध्ये कुठलंही शुभ कार्य हे घडून येत नसेल, मुलांचा विवाह असेल तो जुळून येत नसेल, घरावर जास्त असं कर्ज झालेलं असेल, तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा अतिशय प्रभावी उपाय या गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय तुम्ही गुरुपौर्णिमेला केला तर सर्व त्रासांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, गुरुपौर्णिमेच्या दिवशी आंब्याची 11 पानं जी आहेत तर ती आणायची आहेत. ही पानं चांगली आणायची आहेत, कुठेही खराब झालेली किंवा किडलेली पानं तुम्हाला घ्यायची नाही. देठासहित 11 पानं तुम्हाला आंब्याची आणायची आहेत. आणल्यानंतरनं ही पानं तुम्हाला स्वच्छ धुवून काढायची आहेत.
धुतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं हळद आणि कुंकू जे असतं तर ते मिक्स करायचं आहे, पाणी टाकून त्याचा गंध बनवायचा आहे आणि एक काडी घ्यायची आहे. काडीच्या साह्याने तुम्हाला त्या पानावरती स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. यामुळे जेव्हाही आपल्या घरामध्ये शुभ कार्य असतं त्यावेळी स्वस्तिक हे काढलं जातं. त्या पानावरती त्या हळदी कुंकवाच्या पेस्टने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकमधले 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईन या तुम्हाला न चुकता द्यायच्या आहेत. जर तुम्ही मधले 4 बिंदू आणि या लाईन्स दिल्या नाही तर तुमचं स्वस्तिक हे पूर्ण होणार नाहीत आणि या स्वस्तिक तुम्हाला कुठलंही फळ प्राप्त होणार नाहीत. 11 पानांवरती तुम्हाला हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. यानंतर एक लाल धागा घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे लाल धागा नसेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाचा धागा घ्या, त्याला थोडंसं कुंकू लावा आणि तो धागा तुम्हाला लाल बनवायचा आहे. यानंतर हे 11 आंब्याची पानं तुम्हाला त्या धाग्याला बांधायची आहेत. थोडक्यात तुम्हाला याचं तोरण बनवायचं आहे आणि हे 11 आंब्याच्या पानांचं तोरण तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. हे तोरण जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावलं तर तुमच्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल. घरात असणारी सर्व नकारात्मकता, वाईट शक्ती ही घरातून बाहेर जाईल आणि गुरुपौर्णिमा हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे आणि हे तोरण आपल्या घरावरती असल्यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करेल. जिथे अलक्ष्मी असते तिथे लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही. म्हणून अलक्ष्मी घरातून बाहेर जावी आणि लक्ष्मी घरात यावी म्हणून हे तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. हे तोरण लावल्याने आपल्या घरातील व्यक्तींना काही नजरदोष लागलेली असेल, काही बाधा असेल तर ती देखील दूर होते. त्या घराचं गोकुळ होतं. घरातली नकारात्मक शक्ती दूर होते. तसेच घरात सुख समृद्धी नांदत असते आणि म्हणून हे तोरण आपल्याला आवर्जून लावायचं आहे. हे तोरण तुम्ही गुरुपौर्णिमेला लावल्यानंतर 2 दिवसानंतर लगेचच तुम्हाला काढून घ्यायचं आहे. कारण हे तोरण सुकलेलं आपण ठेवलं तर आपल्या घरामध्ये पुन्हा नकारात्मकताही येत असते. म्हणून सुकलेले तोरण हे कधीही घराच्या मुख्य दरवाजावरती किंवा इतर कुठेही कधीही लावू नये. त्याचबरोबर तुमचा व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही, व्यवसायामुळे तुम्हाला हवं तसं इन्कम मिळत नसेल, तुमच्याकडे पैसा टिकत नसेल, सतत तुम्हाला आर्थिक अडचणी येत असेल, पैशांच्या अडचणी येत असेल तर तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत. ही पानं तुम्हाला स्वच्छ धुवून काढायची आहेत. यानंतर ही पानं तुम्हाला एकावरती एक अशी ठेवायची आहेत आणि यानंतर तुम्हाला ही पानं मधामध्ये बुडवायची आहेत. प्रत्येक पानाला थोडं थोडं मध लागलं पाहिजे अशा पद्धतीने मधामध्ये तुम्हाला ही पानं बुडवायची आणि यानंतर ही पानं तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत. शिवलिंगावरती अर्पण करताना जिथे अशोक सुंदरीची जागा असते तर तिथे तुम्हाला अर्पण करायचे आहेत. शिवलिंगावरती अशोक सुंदरीची जागा कुठे असते हे तुम्हाला मी आता स्क्रीनवरती दाखवलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला ही पानं अर्पण करायची आहेत आणि तुमची मनोमन इच्छा व्यक्त करायची आहेत. या उपायाने पैशासंबंधित सर्व अडचणी दूर होतात आणि घरात सुख शांती ही नांदत असते. त्याचबरोबर जर तुम्हाला जीवनात कोणत्या अडचणींना नेहमी सामना करावा लागत असेल, प्रत्येक कामात तुम्हाला अडथळा येत असेल, तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला आंब्याच्या झाडाच्या मुळांना पाणी अर्पण करायचं आहे आणि हे पाणी अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला नमस्कार करून मनात तुमची इच्छा जी आहे तर ती तुम्हाला सांगायची आहेत. या उपायाने यशाचा मार्ग खुला होतो. प्रत्येक कामात यश मिळतं. जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतात. तर असे हे अत्यंत प्रभावी 3 उपाय तुम्ही या गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचे आहेत किंवा 3 पैकी तुम्हाला जो शक्य होईल तुमच्या अडचणीनुसार तुम्हाला हा उपाय करायचा आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.